हॅलो एव्हरीवन. काश्मीर मार्कर नंतर दुसरा एक प्राणी आपण डाऊन टू अर्थ मधूनच घेतलेला आहे आणि मागं बघितलं होतं तसं ही पण जी न्यूज आहे ती 9 जानेवारीचीच आहे. लक्षात घ्या, मार्कर पण त्याच डेटला कव्हर केलेला आहे आणि त्याच्यामुळं आपण म्हणूयात की आपल्या पॉइंट ऑफ व्ह्यून आपल्यासाठी महत्वाचे असणारे दोन टॉपिक एकाच न्यूजचे आहेत, एकाच दिवशीचे आहेत. गोल्डन स्पिरिट सर्वायवल ऑफ द शाय प्रायमेट वेस्टर्न घाट्स हे त्याचं टायटल आहे आणि इथंच आपल्यासाठी क्वेश्चन आहे, प्रायमेट्स काय असतात. आपल्या नजरेनं वाचणं की ज्याच्यावर पॉसिबल क्वेश्चन्स कॅप्चर करता येऊ शकतात ते हे आहे. लक्षात, प्रायमेट्स काय असतात. अगेन शाय म्हणजे हे माणसांचा संपर्क असतात, लाजाळू आहेत, माणसांच्या जास्त कॉन्टॅक्टमध्ये येणं यांना आवडत नाही, अशा प्रकारचे हे आहेत प्रायमेट. काय आहेत आपण खाली बघणार आहोत. आणि रेवर्ड, फिअर. रेवर्ड म्हणजे रिस्पेक्ट केला जातो ज्यांचा, फिअर त्यांना भिलं जातं, आणि हंटेड असं अतिशय विचित्र प्रकारची दृष्टिकोन मनुष्याचा जो आहे तो या प्राण्याशी निगडीत आहे. लक्षात घ्या, म्हणजे त्याचा आदरही केला जातोय. जसे लोकल आदिवासी समाज आहे तिथला की जंगलाची देवता आहे, जंगलाचं स्पिरिट आहे, इथं आलंच का गोल्डन स्पिरिट. आणि त्याचं दिसणं अर्थात त्यांच्या नजरेमधून शुभ शकुन असतो नसतो, अशा प्रकारच्या काही मान्यता याच्याशी संबंधित जोडलेल्या आहेत. चला, हा आहे नीलगिरी लंगूर. ठीक आहे, नीलगिरी लंगूर हुडेड लीफ मंकी हे त्याचं दुसरं नाव आहे. पहा, हुड जसं आपण आपल्या ह्याला पण जर्किनला वगैरे पण हुड असतं पहा, तर हुडेड आहे. आणि लीफ मंकी असं का म्हटलंय तर हा खास करून कोवळी पानं वगैरेच त्याच्या डाएटचा मेन जो पार्ट आहे ते आहे, आणि त्याच्यामुळं त्याचं हे दुसरं नाव आहे. नीलगिरी लंगूरचं दुसरं नाव आहे हुडेड लीफ मंकी. जसा एपीएससीच्याच प्रिलिमचा क्वेश्चन आहे, एवढाच साधा सिंपल क्वेश्चन होता, लायन टेल्ड मकाक कुठं आढळतात. एनसीआरटी मध्ये याचा उल्लेख आहे पहा. ठीक, दक्षिणेच्या जंगलांमध्ये. आणि लायन टेल्ड मकाक परत एकदा का बघायला पाहिजे तर त्याला द हिंदूनं काल 3-4 दिवसापूर्वीच्या न्यूजमध्ये कव्हर केलेला आहे की लायन टेल्ड मकाकची संख्या आता कशी मानवी वस्तीच्या आसपास मोठ्या प्रमाणामध्ये आढळायला लागलेली आहे. आणि त्या दृष्टीनं कधी काळी ज्याला कन्झर्वेशनसाठी म्हणून चिंताग्रस्त बनण्याचं वातावरण होतं, आज त्याचं वर्तन काही चेंज झालंय का, त्या अर्थानं ती न्यूज आलेली आहे पहा. ठीक आहे, द लंगूर ही जी टर्म आहे ती कोणासाठी वापरतात, परत आपला एमसीक्यूचा सेंटेन्स आहे हे. लंगूर अ टर्म यूज फॉर द सबसेट ऑफ ओल्ड वर्ल्ड मंकीज. आता हे एंडेमिक टू द इंडियन सबकॉन्टिनेंट. ओल्ड वर्ल्ड मंकीजचा एक प्रकार आहे भारतीय उपखंडामध्ये आढळणारं. एंडेमिक म्हणजे खास करून त्याच भागाशी निगडीत असणार, ज्याला आपण ते सोडून दुसरीकडे कुठं ते आढळत नाहीत असं म्हणूयात, अशांसाठी म्हणून वापरला जाणारा शब्द आहे लंगूर. आता हे ओल्ड वर्ल्ड मंकीज आणि न्यू वर्ल्ड मंकीज काय प्रकार आहे, साध्या सिंपल भाषेत बघूयात. ओल्ड वर्ल्ड मंकीज म्हणजे ज्यांचा जास्त वावर जमिनीवर असायचा अशांना ओल्ड वर्ल्ड मंकीज म्हणतात, आणि झाडांवर जास्त वावर नंतर वाढला ते आहेत न्यू वर्ल्ड मंकीज. ठीक आहे, अर्थात आज हा जो आहे हाही मोठ्या प्रमाणामध्ये झाडावरच याचं वास्तव्य. जास्त करून झाडावर वावरणाऱ्या स्पीसीजना काय म्हणतात, आर्बोरियल. हवेत उडणारे एरियल, जमिनीवर असणारे टेरेस्ट्रियल, पाण्यात असणारे ॲक्वेटिक. तसे झाडावर जास्त करून वावर ठेवणाऱ्याला काय म्हणतो आपण, आर्बोरियल. लायन टेल मकाक पण तसाच आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, शब्द माहिती असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, जसं आपण मागच्या लेक्चरमध्ये बोललो की मार्सुपियल शब्दच माहित नाही, आणि त्याच्यामुळं कांगारू आणि त्याच्यासारख्या प्राण्यांविषयीची माहिती जर नसेल तर आपल्याला रिलेटेड जो क्वेश्चन आहे तो समजणार नाही. आणि म्हणून हा शब्द रिलेटेड शब्द माहिती असणं खूप. मॉन्टेन ग्रासलँड्स, ते पण इथं मॉन्टेन वर्ड पण येईल. मॉन्टेन ग्रासलँड्स म्हणजे
माउंटेनियस रिजन मध्ये उंचावर आढळणारे गावठाळ प्रदेश, त्याला मॉन्टेन ग्रासलँड शब्द वापरतो आपण. चला ओके, मग आर्बोरियल शब्द आला पहा. अन आर्बोरियल अ ब्लॅक बॉडी शाय प्रायमेट हा. आणि इथं मग येतो प्रायमेट शब्दाचा अर्थ. प्रायमेट म्हणतात कोणाला? एनी मॅमल. मॅमल कोण असतं? सस्तन प्राणी याला म्हणतो आपण. म्हणजे जे प्राणी पिलांना जन्म देतात आणि दूध पाजून लहानाचं मोठं करतात, अशांना आपण मॅमल्स म्हणतो. तर असा कुठलाही मॅमल ऑफ द ग्रुप दॅट इन्क्लुड्स, कोण कोण आहेत त्याच्यात? लिमर्स आहेत, लोरायसेस आहेत, टार्सी, हे सगळे माकडाचे प्रकार आहेत लक्षात घ्या. टार्सियर्स आहेत, मंकीज आहेत, एप्स आहेत आणि ह्युमन सुद्धा आहे. मनुष्य त्याच्यात आहे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. अशांना काय म्हणतात? प्रायमेट्स. म्हणजे परत एमसीक्यू आला आपला प्रिलिमचा, सांगा खालीलपैकी कोण प्रायमेट आहे किंवा नाही. तर हे सगळी नावाची गोष्टी ज्या आहेत त्या माहिती असणं गरजेचं आहे. आता दुसरी महत्वाची गोष्ट, सगळे प्रायमेट्स हे मॅमल्स असतात. हे सेंटेन्स महत्वाचं आहे. सगळे प्रायमेट्स मॅमल्स असतात, पण सगळ्याच मॅमल्स प्रायमेट्स नसतात. ठीक आहे. चला, याच्यात मनुष्य सुद्धा आहे, ही गोष्ट लक्षात असू द्या. परत दुसरा पॉसिबल पोटेन्शियलचा क्वेश्चन काय असू शकतो? 2-4 नावं दिली आणि म्हटलं की याच्यातलं एफ कोण आहे सांगा. अर्थात ऑब्विसली एफ वर ओरांगुटान जो उत्तर होतं मागच्या 2 वर्षाखालच्या प्रश्नाचं, तो एफच आहे. ठीक, खाली एक लिस्ट येईल, त्याच्यात पण आपण एफ विषयी बोललेलो आहोत. आता दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे प्रायमेट्सचं? ह्या लिस्टमध्ये बघितलं तर मनुष्यामध्ये ज्या प्रकारे स्त्रियांमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल, मासिक पाळी येते, तशीच याच्यातल्या काही प्रायमेट्स मध्ये पण येते. परत तो आपला एमसीक्यूचा क्वेश्चन आहे, परत आपल्या प्रिलिमचा क्वेश्चन आहे. मेन्स्ट्रुएशन करणारे प्रायमेट्स कुठले कुठले आहेत? सगळेच प्रायमेट्स मेन्स्ट्रुएशन करतात का? याचं उत्तर आहे नाही. मग कुठले करतात? त्याला पण स्पेसिफिक टर्म आहे. मेन्स्ट्रुएटिंग प्रायमेट्स हा आपला एरिया ऑफ इंटरेस्ट आहे. कुठले आहेत मेन्स्ट्रुएशन? कॉमन अमंग हायर प्रायमेट्स ओनली. हायर प्रायमेट्स कोण आहेत बघा? ह्युमन आहेत, एप्स आहेत. एप्सचे प्रकार कुठले? चिंपांजी, गोरिला अँड ओरांगुटान्स. परत हा सेपरेट क्वेश्चन आहे बघा. खाली 4 ऑप्शन दिले आणि त्याच्यातले 3 ऑप्शन हे आहेत. आणि क्वेश्चन काय आहे? खालीलपैकी एप्स कोण आहेत सांग किंवा नाही. तर हे 3 जण एप्स आहेत आणि तो 4था जो कोणी असेल, समजा याच्यातलाच घेतला कोणीतरी, लोरायझेस घेतला, तर तो मात्र एप नाही. ठीक, चला. तर ह्युमन आणि एप्स हे हायर प्रायमेट आहेत, यांच्यात मेन्स्ट्रुअल सायकल घडते. आणि काही ओल्ड वर्ल्ड मंकीज आहेत. कोण आहेत बघा? मकाक्स, लायन टेल मकाक विषयी बोललोच आपण आता. आणि बबून्स. बबून्स तुम्ही नॅशनल जिओग्राफिक वगैरे बघत असाल तर त्याच्यावर तुम्हाला बबून्स बऱ्याच वेळा सापडतात. यांच्यात सुद्धा मेन्स्ट्रुअल सायकल येते. परत हा आपल्या प्रिलिमचा एमसीक्यू आहे. म्हणून आपण म्हणतोय आपले लेक्चर्स काहीशे थोडेसे मोठे होतात, नाही असं नाही, मान्य मध्ये, परंतु त्याच्यात आपण रिलेटेड टॉपिक्स रिलेटेड बाकीचेही एवढे टॉपिक घातलेले असतात. लक्षात घ्या की आपल्या एका लेक्चरमध्ये काही जसं आता एक ॲनिमल डिस्कस केला म्हणजे आपलं लेक्चर फक्त त्याच्यावरच नसते, त्याच्याशी संबंधित बाकीच्या गोष्टींवरूनही जास्तीत जास्त एमसीक्यूज कसे काढता येऊ शकतील. आणि तो टॉपिक प्रिलिम्स आणि मेन्स सगळ्याच्या दृष्टीनं कसा होलसम अशा पद्धतीनं तयार होईल, त्या हिशोबाने आपण त्याला कव्हर करायचा प्रयत्न करतो. तर तेवढा वेळ, तेवढे पेशन्स ठेवून थोडंसं लेक्चर बघायचा प्रयत्न करा. चला पुढे जाऊयात. लोअर प्रायमेट जे असतात कोण आहेत हे? लिमर्स अँड गॅलागोज. त्यांचं दुसरं नाव काय आहे? स्ट्रेप्सराइन्स. हे मात्र मेन्स्ट्रुअल सायकल दाखवत नाहीत. कॅरेक्टराइज्ड बाय. आता हे परत प्रायमेटची वैशिष्ट्ये चालली. प्रायमेट कोणाला म्हणायचं? एकतर वर आपण प्रायमेटची डेफिनेशन बघितली आणि प्रायमेटची वैशिष्ट्ये काय असतात बाकीच्यांपेक्षा, म्हणजे माकडांच्या खास प्रजातींमध्ये जे प्रायमेट्स आहेत त्यांचं बाकीच्यांपेक्षा काय वैशिष्ट्य असतं? ग्रास्पिंग हँड्स. यांच्या हाताचं डिझाईन जे असतं, आपण बघितलं, आपण पण प्रायमेट आहोत,
यांच्या हाताचं डिझाईन हे एखादी गोष्ट, एखादी वस्तू मजबूतीनं पकडण्यासारखं डेव्हलप झालेलं असते. फीट विथ नेल्स, यांच्या पायांना नख असतात, नख्या नाही. दोन्हीतला फरक समजून घ्या. यांच्या पायांना नख आहेत, नख्या नाही. जशा गरुडाला नख्या आहेत, घारीला नख्या आहेत, तशा प्रकारचे क्लॉज नसतात, तर काय असतात? नेल्स असतात. फॉरवर्ड फेसिंग आईज हे यांचं महत्वाचं आणि त्याचा सिग्निफिकन्स काय आहे? फॉरवर्ड फेसिंग मुळे 3D व्हिजन, डिस्टन्स अँड डेप्थ दोन्ही कळतं आपल्याला. जसं आपण म्हणतो की समजा एका डोळ्याची व्हिजन काही कारणानं गेली तर चालताना थोडंसं अडखळल्यासारखं होतंय, किंवा आपणच एक डोळा बंद करून चालायला लागलो तर काय परिणाम होतोय? त्याच्यामुळं डिस्टन्स आणि डेप्थचा व्यवस्थित अंदाज येत नाही. याचाच अर्थ आपल्या 3D व्हिजन मध्ये गडबड झाली. आपल्या चेहऱ्यावर डोळ्यांची रचना समोरच्या बाजूला असेल, फॉरवर्ड फेसिंग असण्याचं महत्व आहे 3D व्हिजन. बाजूच्या चेहऱ्यावर बाजूला डोळे असणाऱ्यांसाठी या प्रकारचा ऍडव्हान्टेज एवढे मिळत नाही. दुसरं, रिलेटिव्हली लार्ज ब्रेन असतो यांचा बाकीच्यांपेक्षा, आणि त्याच्यामुळे यांची प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कॅपॅसिटी जी असते. मग आलाच तो पहा मागचा क्वेश्चन, असा कुठला माकड आहे जो झाडाच्या वाळलेल्या सालींच्या खालचे किडे काढण्यासाठी काडी घेतो, स्वतःच्या थुंकीत ओली करतो आणि साली खाली घालून त्याला चिकटलेले बाहेर काढले की त्या थुंकीला किडे चिकटतात आणि ते किडे तो खातो. याचाच अर्थ याच्याकडं स्वतःचं फूड मिळवण्यासाठी स्वतःची बुद्धी चालवण्याची क्षमता आहे. आणि का? त्याचं रिझन आहे की तो कोण आहे? तर तो प्रायमेट आहे. हा साधा सिंपल त्याचं उत्तर आहे पहा. आणि प्रायमेट जे असतात त्यांचा मेंदू बाकीच्यांपेक्षा मोठा असतो आणि मोठ्या मेंदूमुळे त्याची प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कॅपॅसिटी वाढलेली असते. अजून प्रायमेटचं काय वैशिष्ट्य आहे? मेनी स्पीसीज बिंग सोशल अँड आर्बोरियल, ट्री डिवेलिंग. आर्बोरियल शब्द आला पाहिजे, झाडावर राहणारे. सोशल असतात म्हणजे ग्रुपनं राहतात, एक एकटे राहत नाहीत. आणि इव्हॉल्व्ड फ्रॉम स्मॉल फॉरेस्ट डिवेलिंग मॅमल्स. इथून आहे ती वैशिष्ट्य. मॅमल्स पजेस अ फ्लेक्झिबल लिम्ब, यांचे हातपाय जे आहेत ते फ्लेक्झिबल आहेत. अपोजेबल थम्स इन मोस्ट. अपोजेबल थम्सचा अर्थ असतो यांचा अंगठा बाकीच्या सगळ्या बोटांपुढे जाऊ शकतो आणि याच्यामुळेच यांची ग्रास्पिंग हँड डेव्हलप झालेत लक्षात. आणि त्याच्यामुळेच आपण जे माणसाची उत्पत्ती बघतो ज्याच्यामध्ये अश्मयुगीन मनुष्य वगैरे, मग तो कशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची हत्यारं डेव्हलप करायला शिकला, भाला पकडायला शिकला, भाला फेक करायला शिकला, या सगळ्यांच्या मागे रिझन आहे अपोजेबल थंब. आणि इन मोस्ट म्हटलंय, परत इथं एमसीक्यू स्टेटमेंट आलं तर गोंधळू नका. सगळ्याच प्रायमेट्स मध्ये हे नसतं अपोजेबल थंब, परंतु मोस्ट मध्ये असतं. बाकीच्या गोष्टी मात्र सगळ्याच प्रायमेट्स मध्ये असतात. अँड कॉम्प्लेक्स सोशल बिहेवियर मेकिंग देम हायली अडॅप्टेबल. अशा प्रकारचे जीव असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या एन्व्हायरमेंटमध्ये स्वतःला ऍडजस्ट करून अडॅप्ट करून जगू शकतात. ही सगळी वैशिष्ट्ये झाली प्रायमेटची. आणि हा एक सेपरेट क्वेश्चन आहे, काय? विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स किंवा विच ऑफ द फॉलोइंग आर द कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ प्रायमेट्स. आणि त्याच्यात हे सगळे एक 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 स्टेटमेंट. असंच्या असं आपण मॅटर डिझाईन करतानाच ही काळजी घेतलेली आहे. लक्षात घ्या की क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये ते जास्तीत जास्त कसं येऊ शकेल. आपला मेन डिस्कशनचा टॉपिक पण चांगला होऊ शकेल आणि क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये आपल्याला एकाच लेक्चरमध्ये मॅक्झिमम एमसीक्यूज कव्हर करता येऊ शकते. ठीक आहे, चला. हे भारतामध्ये जे आहेत खास करून, आता परत आपण निलगिरी लंगूर विषयी बोलायला लागलो. हे मधलं जे आलं ते कशाविषयी आलं? प्रायमेट कोण असतात, त्याचे कुठले कुठले एक्झाम्पल्स आहेत, प्रायमेटचे फीचर्स काय आहेत ते आता बोलून झालं. आता आपण परत निलगिरी लंगूरवर आलो. हे वेस्टर्न घाटमध्ये सापडतात. नोन फॉर इट डिस्टिंक्टिव्ह कॉल, म्हणजे ज्याला आपण माकड जसं घुमल्यासारखा आवाजानं खूप खूप करतं, तर अशा प्रकारचा हाय पिच्ड अशा प्रकारचा आवाज हे याचं वैशिष्ट्य आहे. गोल्डन स्पिरिट जे टायटल आलं होतं ते यामुळेच आलं होतं. पहा, याची जी आयाळ आहे गोल्डन मेन. मेन हा शब्द कशाला येतो? आयाळ. जसे सिंहाची आयाळ असते त्याच्या मानेच्या भोवती केस असतात, तशाच प्रकारचे हे जे हुड आहे
हे गोल्डन मेन आहे. अँड हाय कॅनपी लाईफ, अतिशय घनदाट अशा प्रकारच्या झाडाच्या वरच्या भागाच्या, म्हणजे त्याला आपण कॅनपी शब्द, झाडोरा असा शब्द वापरूया, त्याच्यात लपून राहणं. आणि आर्बोरियल तर म्हटलंच आहे त्याला, तो मोस्ट ऑफ द आपल्या आयुष्याचा काळ जो आहे तो झाडावरच घालवतो. आणि अतिशय दाट झाडीमध्ये राहणं हे त्याचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर त्याची जी टेल असते, शेपटी, स्लेंडर टेल, ती मोठी झालेली, लांब लचक, आणि त्याच्या ऑल ओव्हर बॉडीच्या लांबीपेक्षा तिची शेपटी जास्त लांब असते. याचा बेनिफिट काय आहे त्याला? झाडावर इकडून तिकडून जात येत असताना, उड्या मारत असताना आपल्या बॉडीचा बॅलन्स राखण्यासाठी त्या लांब शेपटीचं त्याच्या ऍडव्हान्टेज मिळतं त्याला. फाउंड अक्रॉस कुठं सापडतो? केरळ आणि तामिळनाडूमध्ये सापडतो, मोस्टली निलगिरी हिल्स. आणि हे परत आलं पहा, हे परत एमसीक्यू आहे. जसं सायलेंट व्हॅली, वायनाड, पेरियार अँड अगस्त्यमालाई रेंजेस या सगळ्या कुठं सापडतात? त्याचं उत्तर काय आहे? केरळमध्ये. आणि ह्या सगळ्याच भागामध्ये हा निलगिरी लंगूर सापडतो. त्यानंतर परत आलं पहा, मुदुमलाई, कलक्कड, मुंदनथुराई, मुकुर्थी नॅशनल पार्क, हे सगळं कुठं सापडतं? कुठं आहे? तामिळनाडूमध्ये. लक्षात घ्या. आणि ह्या सगळ्यांमध्ये निलगिरी, म्हणजे बघा, हे स्टेटमेंट वेगळा क्वेश्चन आहे, हे स्टेटमेंट वेगळा क्वेश्चन आहे, आणि वरच्या कंबाईंड स्टेटमेंट आहे की निलगिरी लंगूर हा यांच्यामध्ये सापडतो. तर त्या अँगलनं सुद्धा याच्याकडे बघायला पाहिजे. इट प्रेफर्स रिमोट एव्हरग्रीन, सेमी एव्हरग्रीन फॉरेस्ट. रिमोट पहा, जिथं माणसाचा कॉन्टॅक्ट येणार नाही अशा, आणि म्हणून त्याला शाय म्हटलेलं आहे. आणि शोला ग्रासलँड मोझॅक्स, हे खास सेपरेट तयार करायची गोष्ट आहे, लक्षात घ्या. वेस्टर्न घाट्समध्ये, निलगिरी रेंजेसमध्ये, तमिळनाडू केरळ भागामध्ये अति उंचावर, ज्याला माउंटेन ग्रासलँड्स म्हणतात, तिथं मध्यम आकाराची झाडं, झुडपं, श्रब्स आणि ग्रासलँड्स, रोलिंग ग्रासलँड ज्याला म्हणतात, म्हणजे हवा सुटल्यानंतर असे सगळे डुलणारे अशा प्रकारची अति उंचावरचे ग्रासलँड्स. तर असे चट्टीपट्टी मोझॅक डिझाईन काय असतं? तुम्ही ती फरशी बघितली का? बघा, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तुकडे असतात एकत्र, त्या डिझाईनला मोझॅक डिझाईन म्हणतात. तशा प्रकारे जंगल दिसताना असं दिसतं की एक तुकडा झाडाझुडपांचा, एक तुकडा ग्रासलँडचा, नंतर झाडं झुडपं, पुन्हा ग्रासलँड, झाडं झुडपं, ग्रासलँड, म्हणून त्याला मोझॅक शब्द वापरला. शोला ग्रासलँड, शोला हा शब्द तमिळ भाषेतला शब्द आहे पहा. शोला ह्या शब्दाचा तमिळ भाषेत अर्थच आहे फॉरेस्ट, आणि त्या खास त्या भागात सापडणाऱ्या ग्रासलँडला शोला ग्रासलँड शब्द पडलेला आहे. परत याला सेपरेटली का बघायला पाहिजे? तर याला सुद्धा हिंदूनं सेपरेट आर्टिकल मोठ्याच्या मोठं याच्यावर लिहिलेलं आहे. त्यामुळं शोला ग्रासलँड्स, त्याचं इकॉलॉजिकल इम्पॉर्टन्स प्रिलिम्स आणि मेन्स या दोन्हीच्या हिशोबाने कव्हर करायला पाहिजे. शोला ग्रासलँड मोझॅक्स, हायर इलिव्हेशन, किती इलिव्हेशन बघा, 300 ते 2000 मीटर उंचीपर्यंतच्या भागामध्ये हा निलगिरी लंगूर आढळतो. कसे राहतात हे? सोशल आहेत म्हटलंच आहे, लहान लहान टोळ्या बनवून राहतात. लिप इटिंग आहे म्हणून तर याचं दुसरं नाव बघितलं आपण, वुडेड लिप मंकी. ठीक, लिप इटिंग प्रायमेट आहे. मेनली काय खातो? टेंडर म्हणजे नाजूक कवळे. टेंडर शब्दाचा अर्थ इथं कवळे, कोवळी पानं, नवे नवे उगवलेले शूट्स म्हणजे कोंब, आणि फुलं आणि फ्रुट्स. आणि मग साधी परत आता एनसीआरटी आली पाहायचं. आपण म्हणतो की एनसीआरटी वरून डायरेक्ट क्वेश्चन्स कुठे येतात? हे एनसीआरटीचं बेसिक कन्सेप्ट घेतल्याशिवाय पुढचं काही येणारच नाही. एनसीआरटीनं कव्हर केलेलं आहे की मांसाहारी प्राण्यांपेक्षा शाकाहारी प्राण्यांची आतड्याची लांबी जी असते ती जास्त लांब असते, जास्त असते. सायंटिफिक रिझन काय आहे? कारण शाकाहारी प्राणी जे कच्च्या वनस्पती म्हणजे हिरवा झाडपाला खातात, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असते सेल्युलोज, आणि सेल्युलोज पचायला जड असते. त्यामुळे त्याला पचायला वेळ लागतो, आणि पचवण्यासाठी मोठा एलिमेंटरी कॅनल लागतो. म्हणून शाकाहारी प्राण्यांच्या आतड्याची लांबी जी आहे ती, किंवा अन्न मार्गाची ऑल ओव्हर लांबी आहे ती जास्त असते मांसाहारी प्राण्यांपेक्षा. मांसाहारी प्राण्यांची लांबी कमी असते. हे ट्रीटमेंट ट्रू ऑर फॉल्स साठी पण वेगळं असायला पाहिजे. आणि मग बाकीच्यांसाठी, शाकाहारी प्राण्यांसाठी जसं 4 टप्प्यांचं स्टमक असतं, त्या प्रकारे याच्यात पण असतं. काय म्हणते बघा,
हा, लाईक अदर लीफ इटिंग मंकीज इट हॅज अ मल्टी चेंबर्ड स्टमक. मल्टी चेंबर्ड किती? 4 चेंबर. ते ज्याच्यामध्ये डायजेस्ट सेल्युलोज रिच फूड इफेक्टिव्हली. मग हे 4 कप्पे काय आहेत? रुमेन वगैरे काय आहे, सिकम काय आहे, हे सगळे एनसीईआरटीच्या बेसिक मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे, चला. प्लेज अ की रोल. काय करतात हे? सीड डिस्पर्सल, म्हणजे बिया ज्या आहेत झाडांच्या त्या वेगवेगळ्या भागात पसरवण्यासाठी मदत करतात. फॉरेस्टचं रिजनरेशन होतं याच्यातून, म्हणजे जे काही कमकुवत असेल ते सगळं नष्ट होतंय आणि त्या ठिकाणी नवं जंगल उगवायला सुरुवात होते. अशा प्रकारे रिजनरेशनला मदत करतात. ट्रायबल कम्युनिटी जे असतात त्या सुद्धा याचा बराच रिस्पेक्ट करतात, परंतु काही अंधश्रद्धांमुळे पण, गैरसमजांमुळे पण, यांच्या शिकारीमुळं यांची संख्या जी आहे ती कमी होताना बघायला मिळते. ते आपण आता प्रॉब्लेम्स मध्ये बघूया. हंटिंग फॉर अ फॅट, जशी आयुर्वेद ही एक औषधासंबंधीची ब्रांच आहे, तशा इथल्या लोकल जुन्या ट्रायबल लोकांमधल्या औषधी संबंधी अशी एक गैरसमज आहे यांचा की जर निलगिरी लंगूर माकडाच्या फॅटचा उपयोग करून आपण त्याला आपल्या आहारात घेतलं तर जखमा भरून येणं, औषधांमध्ये मिक्स्ड विथ हर्ब्स टू हील वुंड्स अँड इन्क्रीज स्ट्रेंथ, ताकद वाढणं, अशा प्रकारचे फायदे मिळतात. अशामुळे सुद्धा याची मोठ्या प्रमाणामध्ये शिकार होते. हॅबिटॅट प्रेशर आहे, लॉंग टर्म पॉप्युलेशन डिक्लाइन्स आहे, म्हणजे याचं हॅबिटॅट जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये कमी होत चाललेलं आहे. जंगलांची तोड, त्याची कारणं बघणार आहोत आपण. परत इथं वेगळा करंट अफेअरचा मुद्दा येतो. पहा, तुम्ही जर प्रिलिमचे क्वेश्चन्स बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की दर 2-4 वर्षांनी आता टी बोर्डवर एक क्वेश्चन आला होता मागच्या मला वाटतं 3 वर्षाखाली, टी बोर्ड. तर टी, कॉफी, त्याची लागवड, त्याचं क्रॉप, याच्याविषयीचे पण काही क्वेश्चन्स असतात. मग आता या भागामध्ये निलगिरी हिल्स मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जंगलतोड करून चहा कॉफीच्या मळ्यांसाठी शेती अवेलेबल करणं, याच्यामुळे सुद्धा हॅबिटॅट लॉस होताना आपल्याला बघायला मिळतो. इट्स निश, त्याचा रोल बघितलेलाच आहे आत्ताच आपण. डिस्पर्सिंग सीड, प्रुनिंग व्हेजिटेशन, जसं आपण गार्डन मध्ये झाडांची छाटणी करतो तसा हा नॅचरल प्रुनिंगचा अर्थ छाटणीच आहे. पहा, तर झाडांची छाटणी केल्यामुळं त्या ठिकाणी नव्या प्रकारचे नवे कोंब उगवून येतात आणि जंगलाचं रिजनरेशन होतं, त्यात हा मदत करतो. फॉरेस्ट हेल्थ अँड रिजनरेशन. ट्रायबल कम्युनिटीज मध्ये लंगूर इज मोर दॅन फॉरेस्ट डिव्हेलर, म्हणजे तो फक्त जंगलात राहणारा एक प्राणी नाही, त्यांच्यासाठी तो जसा जंगलाची आत्मा वगैरे, अशा प्रकारे एक रिस्पेक्ट, आपण रेव्हरन्स वगैरे शब्द वापरले सुरुवातीला. म्हणजे ट्रायबल लोक जे आहेत ती फक्त याची शिकारच करत नाही तर त्याला तेवढा रिस्पेक्ट पण देतात. ठीक आहे. ट्रायबल ग्रुप्स, परत हा सेपरेट क्वेश्चन आला. पहा, आपल्याला क्वेश्चन दिसतातच की भारताच्या कुठल्या भागामध्ये कुठल्या शेड्यूल ट्राईब्स वगैरे आढळतात किंवा कुठल्या आदिवासी जमाती आढळतात. मॅच द पेअर वगैरे सारखे क्वेश्चन्स, त्याच्यामध्ये हे हा टॉपिक आता महत्वाचा असेल. बघा, ट्रायबल ग्रुप्स कुठला आहे? कट्टू नायकन, कुरुंबा अँड मुदुंगर हे कुठले आहेत? केरळमधले आहेत. त्याच्यानंतर तमिळनाडू केरळ बॉर्डरवर राहणारे मुथुवन आहेत. त्याच्यानंतर तमिळनाडू, कर्नाटक आणि केरळ तिन्ही राज्यांमध्ये आढळणारे इरुल आहेत. आणि कन्सिडर, हे सगळ्या ज्या ट्रायबल लोक आहेत, कन्सिडर अ फॉरेस्ट स्पिरिट लंगूरला समजतात अँड अ सिम्बॉल ऑफ व्हिजिलन्स अँड हार्मनी विथ द नेचर. याचा लाऊड इकोइंग कॉल हे याचं खास वैशिष्ट्य आहे. ओमेन म्हणजे शकुन, म्हणजे येणारा पाऊस येणार आहे अशा प्रकारचा शकुन. जर याचा आवाज जास्त मोठ्या प्रमाणात ऐकू यायला लागले तर मानला जातो, किंवा एखाद्या डेंजरची वॉर्निंग म्हणून सुद्धा याच्याकडे बघितलं जातं. अलीकडच्या काळामध्ये याच्या लोकसंख्येविषयी अशी खास कुठल्याही प्रकारची आकडेवारी आपल्याकडे नाही, पण साधारणतः 20,000 निलगिरी रंगूस अख्ख्या सदर्न इंडियामध्ये अवेलेबल असतील असं मानलं जात आहे. त्यापैकी केरळामध्ये सगळ्यात जास्त मोठी पॉप्युलेशन आहे. त्याच्यानंतर तमिळनाडूमध्ये 2 नंबरचा वाटा आहे आणि काही थोड्या प्रमाणामध्ये कर्नाटकाच्या ब्रह्मगिरी, पुष्पगिरी रेंजेसमध्ये वगैरे याचं अस्तित्व असू शकतं, असा एक 2018चा अभ्यासाचा अंदाज आहे. आणि हे जे फ्रॅगमेंटेड डिस्ट्रीब्युशन, फ्रॅगमेंटेड शब्दाचा अर्थ मागच्या लेक्चरमध्ये बघितला. पहा, तुटक तुटक विखुरलेली लोकसंख्या आहे याची.
इथं काही आहेत, इथं काही आहेत, जंगलात दुसऱ्या दुसऱ्या राज्यामध्ये, शेजारच्या जंगलामध्ये. आणि जंगल तोडीमुळं मध्ये गॅप पडल्यामुळं यांना एका जंगलातून दुसऱ्या जंगलात येणं जाणं पॉसिबल होत नाही. तर अशामुळं इंटरब्रीडिंग बायोलॉजीमध्ये जो शब्द वापरला जातो, त्याच पॉप्युलेशनमध्ये रिप्रोडक्शनची प्रोसेस झाल्यामुळं काही जेनेटिक इश्यूज सुद्धा निर्माण होऊ शकतात आणि त्याच्यामुळे यांचं कन्झर्वेशन जास्त अधिकाधिक कठीण व्हायला लागतं. चला, ह्याचं स्टेटस काय आहे बघा. IUCNच्या रेड लिस्टमध्ये याला व्हल्नरेबल स्पीसीज म्हणून नोंदवलं गेलेलं आहे. मग याला वाचवण्यासाठी काय प्रयत्न केले गेलेले आहेत. लिस्टिंग अंडर शेड्यूल 1 वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972 मध्ये. हा आपला परत प्रिलिमचा दुसरा क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे. शेड्यूल 1 स्पीसीज काय असतात. क्वेश्चन कडे लक्ष द्या. एखाद्या स्पीसीजला वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972च्या शेड्यूल 1 मध्ये टाकलं तर त्याचं काय महत्व असतं बघा. प्रोहिबिशन हंटिंग. शेड्यूल 1 मध्ये ज्या पण कुठल्या प्राण्याचा समावेश होईल त्याच्या शिकारीला पूर्णतः बंदी असते. पण त्याला अपवाद आहे. काय अपवाद आहे. जर ते स्पीसीज ह्युमन लाईफसाठी धोका निर्माण झाला असेल काही कारणाने, किंवा जर काही आजार वगैरे पसरलेला असेल बियॉन्ड रिकव्हरी, तर मात्र त्या स्पीसीजला मारता येऊ शकते. म्हणजे त्या प्राण्याला मारता येऊ शकते. या दोन पैकी दुसरं कुठलंही कारण असलं तरी त्याची शिकार करता येणार नाही. त्यांचा चोरटा व्यापार करता येणार नाही. त्यांना किल करता येणार नाही. त्यासाठी हार्शेस्ट पनिशमेंटची प्रोव्हिजन्स, पेनल्टीची प्रोव्हिजन्स करण्यात आलेली आहे. चला, मग आपला शेड्यूल 1 स्पीसीजचा सेपरेट टॉपिक परत प्रिलिमच्या हिशोबाने चालू झाला. शेड्यूल 1 स्पीसीज काय असतात असाच क्वेश्चन असेल आणि मग हे त्याचे खालचे उत्तराचे पॉइंट्स आहे. काय आहेत शेड्यूल 1 स्पीसीज बघा. शेड्यूल 1 स्पीसीज अशा स्पीसीज आहेत ज्यांना त्या लिस्टमध्ये टाकल्यानंतर ऍब्सोल्यूट प्रोटेक्शन मिळालेलं आहे. त्यांचा व्यापार करणं बेकायदेशीर मानलं गेलेलं आहे. त्याच्यात टाकले गेलेले कुठले कुठले प्राणी आहेत बघा. टायगर, ब्लॅक बक, हिमालयन ब्राऊन बियर, ब्रो अँटेलर्ड डिअर. ब्रो अँटेलर्ड डिअरचं दुसरं नाव आहे, लोकल नाव आहे हे सांगाई, आणि सांगाईचं दुसरं नाव आहे डान्सिंग डिअर. आपल्या ऐकण्यात आलेलं नाव हे असते डान्सिंग डिअर. आता याला ब्रो अँटेलर्ड डिअर का म्हटलंय. याची जी काळवीट माहित आहे आपल्याला, ठीक आहे, किंवा 12 शिंगा ज्याला म्हणतो आपण, म्हणजे वर शिंग आलं आणि त्याला ब्रांचेस असतात. तर याची शिंग अशी पुढे आल्यामुळे ती त्याच्या आयब्रोज मधूनच उगवल्यासारखी दिसतात, म्हणून त्याला ब्रो अँटेलर्ड डिअर म्हणतात. तिथल्या स्थानिक आदिवासींमध्ये ते सांगाई नावानं प्रसिद्ध आहे. डान्सिंग डिअर मालच कैबुल लामजाव नॅशनल पार्क मध्ये लोकतक लेक आहे आणि लोकतक लेक मध्ये हा डान्सिंग डिअर आढळतो. डान्सिंग डिअर वर सेपरेट क्वेश्चन असू शकतो. तिथं काय विचारलं जाऊ शकतं. डान्सिंग डिअर म्हणजे याला डान्सिंग डिअर नाव का पडलंय बघा. लोकतक लेक मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गवत आणि बाकीच्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांनी एकमेकांमध्ये गुंतून त्या अख्ख्या तळ्यामध्ये तरंगणारी स्ट्रक्चर्स तयार केली. आणि शिकाऱ्यांपासून वाचण्यासाठी म्हणून हे जी हरणं असतात ती त्या तळ्याच्या कडेनं आतमध्ये पोहोच जातात आणि त्या तरंगणाऱ्या गवतांच्या मोठ्या मोठ्या स्ट्रक्चर्सवर चरत राहतात. पण जास्त वेळ एकाच जागी उभा राहिलं तर ते चिखलामध्ये रुतायला लागतात आणि अडकलं तर निघता येणार नाही. म्हणून यांनी एक अडॅप्टेशन केलं की चालताच ते आपले पाय अल्टरनेट उचलत राहतात आणि त्यामुळं लांबून बघणाऱ्याला ते डान्स करण्यासारखे दिसतात, म्हणून त्याला डान्सिंग डिअर म्हणतात. ठीक आहे. 1 मार्कर क्वेश्चन. डान्सिंग डिअर कुठं. लोकतक लेक कुठं आहे तर मणिपूर केबुल लामजाव नॅशनल पार्क मध्ये आहे. लार्जली सीन ओव्हर द फ्लोटिंग बायोमास. आलं पहा, तरंगणाऱ्या बायोमास. त्याला लोकल नाव, तरंगणाऱ्या बायोमासला लोकल नाव काय. फुमडी, मणिपूर. आणि अलीकडे हे फुमडी जे आहे त्याचा प्रमाण कमी होताना दिसतंय. त्याची रिझन अगेन आहेत की याच्या खालच्या भागामध्ये जी धरणं बांधली गेलेत त्यांचं ऐन पावसाळ्यामध्ये पूर्ण स्टोरेज झाल्यानंतर ते पाणी जे आहे ते ह्या लेकमध्ये त्याचा फुगवटा घुसतो आणि त्याच्यामुळं हे तरंगणारं बायोमास जे आहे ते नष्ट व्हायला लागले आणि त्याच्यामुळं डान्सिंग डिअरची पॉप्युलेशन पण धोक्यात यायला लागलेली आहे. चला, अजून ह्या शेड्यूल 1 मध्ये कोण कोण टाकलेलं आहे बघा. ब्लू व्हेल टाकलेला आहे.
कॉमन डॉल्फिन म्हणजे जगभरात मोठ्या प्रमाणात आढळणारा डॉल्फिन आहे. ठीक आहे. आता परत दुसरी महत्वाची गोष्ट, ब्लू व्हेल भारताच्या समुद्री परिसरामध्ये आढळतो का? त्याचं उत्तर आहे येस. ठीक. त्यामुळे ही नावं जी आहेत ती सुद्धा स्पेसिफिकली महत्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. त्यांच्याकडेही खास लक्ष देण्याची गरज आहे. अजून कोण आहे? चिता तर हा अलीकडचा परत म्हणजे रिइंट्रोड्यूस केलेला आहे. हा 1972 म्हणजे त्या काळात अस्तित्वात असताना त्याचं नाव याच्यात टाकलेलं आहे. क्लाउडेड लेपर्ड आला पहा. क्लाउडेड लेपर्ड आणि स्नो लेपर्ड मध्ये फरक आहे, ही गोष्ट आपण मागच्या लेक्चरमध्ये बोललेलो. स्नो लेपर्ड हिमालयातल्या बर्फाळ प्रदेशात राहणार आहे, तर क्लाउडेड लेपर्ड हा नॉर्थ ईस्टच्या घनदाट जंगलांमध्ये राहणारा प्राणी आहे. हॉर्नबिल्स पक्षी आहे. एनसीआरटी मध्ये हॉर्नबिलचा उल्लेख आहे पहा. त्याच्यावर काय एमसीक्यू असू शकतो? हॉर्नबिलला एवढी मोठी चोच कशासाठी असते? कठीण फळं फोडून खाण्यासाठी असते का? त्याचं उत्तर आहे नाही. तो जर एखाद्या फांदीवर बसला आणि असं फळ की ते त्याच्या रीच मध्ये नाही, तिथपर्यंत पोहोचू शकत नाही का, तर ते फळ कमकुवत फांदीवर आहे, तर अशी लांबची फळं पण त्याला खाता यावीत म्हणून डेव्हलप झालेली आहे त्याची मोठी चोच. दॅट इज हॉर्नबिल. इंडियन गझल हरेन आहे अँड अदर एनिमल्स आर एक्झाम्पल्स. याच्यामध्ये परत हे सगळं काय लाईन टू लाईन एक 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 वाचून दाखवलं. युपीएससीचा मागच्याच वर्षीच्या प्रिलिमचा क्वेश्चन आहे. एकच नाव दिलंय आणि विचारलंय हे काय आहे सांगा. हा प्राणी आहे का? हा पक्षी आहे का? हा कीटक आहे? काय आहे? त्यामुळं हे सगळं लिहिलं. इंडियन गझल हरिण आहे, ज्याला चितळ वगैरे म्हणतो आपण, ते पण कळलं पाहिजे. चिंकारा म्हणतो आपण. ब्लॅकबक म्हणजे काळवीट आहे, म्हणजे ते पण हरिण आहे. हे सगळं व्यवस्थित कळावं म्हणून लाईन टू लाईन एक 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 घेतोय. ठीक आहे. अपेंडिक्स 2 ऑफ साइट्स काय आहे? एक करार आहे. काय? कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन एंडेंजर्ड स्पीसीज ऑफ वाईल्ड लाईफ फौना अँड फ्लोरा. याच्याही तरतुदी बघायला पाहिजेत साईटच्या, आणि हे सगळं त्याला दिलेलं प्रोटेक्शन आहे. तर लंगूर पण आहे, तो आपण म्हटलं की याच्यात टाकलेला आहे. असं असलं तरी काय प्रॉब्लेम आहे? असं असलं तरी डिस्पाइट दिस, बघा, डिस्पाइट दिस डिफॉरेस्टेशन, एक्सपांडिंग प्लांटेशन्स अँड अनरेग्युलेटेड टुरिझम हे लंगूरच्या पॉप्युलेशनला धोका निर्माण करते. एक्सपांडिंग प्लांटेशन्स कशाचे मळे आहेत? हे कन्व्हर्जन ऑफ नेटिव्ह फॉरेस्ट इनटू टी, कॉफी अँड युकॅलिप्टस प्लांटेशन्स. दक्षिणेमध्ये चहाचे मळे, कॉफीचे मळे आणि निलगिरी. युकॅलिप्टस काय आहे? निलगिरी. मोठ्या, जशी आपण सागाची लागवड करतो मोठ्या प्रमाणात लाकडासाठी, तशी निलगिरीची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केल्यामुळं बरीचशी जंगलाची जमीन जी आहे ती अशी मळ्यांमध्ये कन्वर्ट झालेली आहे, आणि त्यामुळे हॅबिटॅट लॉस झालेला आहे. परत इथं दुसरा क्वेश्चन काय? चहाची लागवड भारतात कुठं कुठं करतात? आता नवीन प्रदेश पण डेव्हलप व्हायला लागलेत, लक्षात घ्या. आंध्र प्रदेशच्या काही रिजन मध्ये, ओडिसाच्या काही, म्हणजे थोडक्यात दक्षिण भारताकडून नॉर्थकडे जाताना जे पूर्वेकडचा पट्टा आहे, ज्याला आपण ईस्टर्न घाट्स म्हणूयात, ओडिशा वगैरे, त्या भागामध्ये पण नवे नवे चहाचे रिजन डेव्हलप व्हायला लागलेले. अदरवाईज आतापर्यंत आपल्याला चहाची लागवड नॉर्थ ईस्ट इंडियामध्येच माहित आहे, आसाममध्ये वगैरे. ठीक आहे. तर ह्या नव्या होणाऱ्या चेंजेसकडे पण थोडंसं आपण करंट आणि मेन्स प्रिलिम्स दोन्हीच्या अँगलने थोडं बघायला पाहिजे. चला, आणि मग पुढे कन्झर्वेशन सी द निलगिरी लंगूर ॲज अ फ्लॅगशिप स्पीसीज. फ्लॅगशिप स्पीसीज म्हणजे काय असते? एक मुख्य अशी स्पीसीज की जर तिला वाचवलं तर तिच्या अनुषंगानं बाकीचे पण स्पीसीज ऑटोमॅटिकली वाचतील, आणि तिथल्या ऑल ओव्हर इकोसिस्टीमचं जे आहे ते रक्षण होईल. इट्स सर्वायवल इज अ क्लोजली टाईड टू द हेल्थ ऑफ माउंटेन फॉरेस्ट. बघा, तो जगला तर हे माउंटेन फॉरेस्ट रिजनरेशन करतोय, ते जगतील. आणि रेग्युलेट रेनफॉल, फीड रिव्हर्स, या भागात त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या पाण्यासाठीच्या नद्या कुठल्या आहेत? पेरियार आणि भरतपुझा. ठीक आहे. आणि मिलियन्स ऑफ पीपलचा जे पाण्याचा सोर्स आहे तो जगेल, आणि त्याच्यामुळे याचं जगणं खूप महत्वाचं आहे. प्रोटेक्टिंग लंगूर मीन्स प्रेझेंट इकॉलॉजिकल नेटवर्क. कन्झर्वेशन एफर्ट्स काय काय केले गेलेले आहेत? बोध केरळ आणि तमिळनाडूनी एकत्रितरित्या निलगिरी लंगूर कन्झर्वेशन हा जो प्रोग्राम आहे, तो दुसरा एक प्रोग्राम आहे फॉरेस्ट रिस्टोरेशन प्रोजेक्ट, याच्याशी जोडलेला आहे, आणि त्यांनी एकत्रित्या काम चालू केलेलं आहे. परत सायलेंट व्हॅली परत चर्चेत असते पहा. सायलेंट व्हॅलीमध्ये
1980च्या दशकामध्ये धरण बांधण्यावरून आंदोलन जे झालं होतं, जशी चिपको मुवमेंट आहे, तर त्या काळापासून सायलेंट व्हॅली महत्वाची गोष्ट आहे. सायलेंट व्हॅली, वायनाड, कल्लकड वगैरे जे नावं, कॅनोपी कॉरिडॉर्स काय असतात? जिथं जंगलांमध्ये गॅप पडलाय अशा ठिकाणी मध्ये मध्ये अशी जंगलं लावणं की जंगलांमधले गॅप बुजतील, आणि हे जे आपण बघितलं की हे जनरली आर्बोरियल आहे, ट्री ड्वेलर्स आहेत, हे जमिनीवर सहसा उतरत नाहीत. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर, दुसऱ्या झाडावरून तिसऱ्या झाडावर अशी उड्या मारतच ते प्रवास करतात. तर जंगलात जिथं जिथं गॅप पडलेत असे गॅप बुजवून, बंद करून, नवी झाडं लावून तिथल्या कॅनोपीमध्ये कंटिन्युएशन आणणं, त्याला आपण म्हणतो कॅनोपी कॉरिडॉर्स. तशा प्रकारचे कॉरिडॉर्स बनवण्याचा प्रयत्न चालू झालेला आहे. केरळाने इन्क्लुडेड द लंगूर इन द बायोडायव्हर्सिटी मॉनिटरिंग प्रोग्राम मध्ये त्याला टाकलंय, म्हणजे महत्वाचं लक्ष देण्याचा कार्यक्रम चालू केलेला आहे. तमिळनाडूनं पॉप्युलेशन स्टडी चालू केलेली आहे, कारण एक्झॅक्ट पॉप्युलेशन कुठं आहे, किती आहे, फ्रॅगमेंटेड पॉप्युलेशन आहे. तर हे सगळ्यांचा एकदा डेटा आपल्याला अवेलेबल झाला तर त्याला वाचवायचा प्रयत्न जास्त चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो. आणि एफर्ट्स आला अंडरवे टू इन्व्हॉल्व लोकल कम्युनिटीज. हे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट असतेच, लक्षात घ्या. लोकल कम्युनिटीच्या पार्टिसिपेशन शिवाय कुठलीही गोष्ट इफेक्टिव्हली करता येऊ शकत नाही. का तर तिथल्या जीवांविषयी त्यांची एवढी चांगली माहिती, त्यांच्या सवयींविषयीची माहिती, त्यांना असलेल्या धोक्यांविषयीची माहिती लोकल कम्युनिटी शिवाय दुसऱ्या कोणालाही असू शकत नाही. तर हा होता आपला ॲनिमल्स मधला दुसरा ॲनिमल. याच्या अगोदर आपण मार्खोर कव्हर केलेला आहे, आणि आता आपण निलगिरी लंगूर कव्हर केलेला आहे. अपेक्षा करूयात, परत सांगतो, आपले लेक्चर थोडे मोठे होत आहेत, परंतु त्याच्यात रिलेटेड असणारे अदर टॉपिक सुद्धा कव्हर केल्यामुळं आपण MCQ ची संख्या वाढवतोय. तर ते तेवढं मोठं लेक्चर वरती असायला पाहिजे असे आपण अपेक्षा करूया. ओके, थँक्यू.